संभाजीराजे यांच्या नेतृत्वात विशाळगडावर रविवारी झालेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाने हिंसक वळण घेतले। काही समाजकंटक जमावाने अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसणाऱ्या गजापूर गावातील मुस्लिम समाजातील घरावर हल्ला केला। दगडफेक करत घरात घुसून तोडफोड केली। महिला आबालवृद्धांना त्रास देण्यात आला, जाळपोळ करण्यात आली। याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील दसरा चौकात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली। तर तोडफोड प्रकरणाशी कोल्हापुरातील 4ही हिंदुत्ववादी संघटनांनी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असल्याचं तौफिक मुलानी यांनी सांगितलं व घडलेल्या प्रकारचा निषेध केला। याचा सखोल तपास झाला पाहिजे। प्रशासनानं गेले 15 दिवस यामध्ये आंदोलन न करण्याची भूमिका घेतली होती। मला या ठिकाणी विशेषतः कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांचा आभार मानायचा आहे, का तर कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीला विरोध केला होता आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टीमध्ये भाग न घेण्याची भूमिका घेतली असताना देखील अशा प्रकारचं पुरोगामी ऐक्याला बाधा पोचवणाऱ्या शक्ती कोण आहेत ह्याचा उलगडा झाला पाहिजे। या ठिकाणी आम्ही या पुरोगामी विचार पायदळी तुडवणाऱ्या शक्तींचा प्रवृत्तींचा जाहीर निषेध करतो। कोल्हापूर हे सर्व विचारांनी एकत्र असलेलं गाव म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। झालेली जातीय घटना अतिशय दुर्दैवी आहे। गाड्यांचं वाहनांचं नुकसान झालेलं आहे। ताबडतोब याचे पंचनामे झाले पाहिजेत। प्रशासन निश्चितपणे याबद्दल कारवाई करत आहे, पण यापुढे या घटना होऊ नयेत आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर हे असंच अबाधित राहिलं पाहिजे, एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी आता निवेदनाद्वारे कलेक्टरना करत आहे। तर दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। याबाबतचे निवेदन समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं।